नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? माझ्या प्री स्कूल विथ वैशाली युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला खास टॉपिक आहे ज्युनियर केजीच्या गोड मुलांसाठी. आज आपण ईव्हीएस हा विषय शिकणार आहोत. यामध्ये एक खूपच मजेदार टॉपिक तो म्हणजे प्राण्यांची घरे. आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या प्राण्यांची नावे आणि ती कुठे राहतात. तुम्ही सगळे तयार आहात ना? चला तर मग सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का प्राणी कुठे राहतात? जसे आपण आपल्या घरात राहतो तसेच प्रत्येक प्राण्याचे स्वतःचे एक छोटेसे घर असते. चला तर मग आपण प्राण्यांच्या घरांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. मुलांना हा कोणता प्राणी आहे? हा आहे कुत्रा म्हणजेच डॉग आणि हे आहे त्याचे घर केनल. डॉग केनल मध्ये राहतो. माझ्यासोबत बोला. डॉग केनल. डॉग केनल. हे दुसऱ्या पिक्चर मध्ये काय दिसतंय? ही आहे गाय म्हणजेच काव. गाय कुठे राहते? गाय राहते शेड मध्ये. हे गायचं घर आहे. हे कावचं घर आहे शेड. से आफ्टर मी. काव शेड. काव शेड. गुड. या पिक्चर मध्ये काय दिसते तुम्हाला? हा आहे बर्ड आणि हे काय आहे त्याचे घर. तर मुलांनो, बर्ड हे घरट्यामध्ये राहतात म्हणजे बर्ड नेस्ट मध्ये राहतात. बर्ड हे त्यांची घरे ते स्वतः बनवतात. त्यांच्या चोचीने ते गवत आणि कापूस गोळा करून आणतात आणि ते त्यांची घरे स्वतः बनवतात झाडावर. माझ्यासोबत बोला. बर्ड नेस्ट. बर्ड नेस्ट. व्हेरी गुड. मुलांनो, हे काय आहे? हा आहे लायन आणि हे आहे त्याचे घर डेन. लायन हा डेन मध्ये राहतो. सिंह हा डेन मध्ये राहतो. तुम्हाला माहिती आहे का? सिंह हा जंगलाचा राजा आहे. से आफ्टर मी. लायन डेन. लायन डेन. व्हेरी गुड. मुलांना हे आहे हेन. हेन. हेन कुठे राहते? कूप. कूप मध्ये राहते. हेन कूप. माझ्यासोबत बोला. हेन कूप. हेन कूप. व्हेरी गुड. हे काय आहे? हा आहे मासा. फिश. फिश कुठे राहतो? पाण्यामध्ये. कुठे राहतो? पाण्यामध्ये. मासा पाण्यामध्ये राहतो. हा कोणता प्राणी आहे? हा आहे हॉर्स. घोडा. घोडा कुठे राहतो? स्टेबल. हॉर्स स्टेबल मध्ये राहतो. से आफ्टर मी. हॉर्स स्टेबल. हॉर्स स्टेबल. दुसऱ्या पिक्चर मध्ये काय दिसते तुम्हाला? हे आहे छोटासा प्राणी म्हणजेच रॅबिट. आपल्या सगळ्यांचा आवडता रॅबिट. ससा. रॅबिट कुठे राहतो माहिती का? रॅबिट हा बुरो मध्ये राहतो. बुरो. रॅबिट हा बुरो मध्ये राहतो म्हणजे जमिनीच्या खाली खोल जागेमध्ये रॅबिट राहतो.
Say after me. Rabbit, burro. Rabbit, burro. तर मुलांनो, आता मला सांगा, हा छोटा प्राणी कोणता आहे? ही आहे मांजर, कॅट. आणि हे आहे त्यांचे घर. मांजर कुठे असते? मांजर ही आपल्या सोबतच आपल्या घरामध्ये राहते. म्हणजेच कॅट होम मध्ये राहते. से आफ्टर मी. कॅट होम. कॅट होम. मुलांनो, आता ऍक्टिव्हिटी टाइम. आता आपण प्राणी आणि त्यांच्या घरांच्या योग्य पद्धतीने जोड्या लावणार आहोत. जसे की मला सांगा, डॉग कुठे राहतो? डॉग केनल मध्ये राहतो. हे छोटं त्याचं घर आहे. आणि हे आहे बर्ड. बर्ड कुठे राहतो? बर्ड पक्षी घरट्यामध्ये राहतात, नेस्ट मध्ये राहतात. येस. आता इथे आहे मासा आणि कोंबडी. तर मासा पाण्यामध्ये राहतो आणि कोंबडी ही कूप मध्ये राहते. येस. तर तुम्हाला माहिती आहे का, कासव म्हणजे टर्टल हे पाण्यामध्ये राहते आणि जमिनीवरही राहते. आता इथे आहे घोडा. घोडा कुठे राहतो? स्टेबल मध्ये. आणि मांजर कुठे राहते? घरामध्ये. ओके, गुड. ही आहे गाय. गाय कुठे राहते? शेड मध्ये राहते. आणि लायन कुठे राहतो? डेन मध्ये राहतो. येस. आता मला सांगा, काही प्रश्न आहे, त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. काळजीपूर्वक विचार करून सांगा हा उत्तरे. Where does a dog live? डॉग कुठे राहतो? A dog lives in a kennel. डॉग केनल मध्ये राहतो. येस. दुसरा प्रश्न, Where does a fish live? A fish lives in water. Fish मासा पाण्यात राहतो. Yes. Where does a bird live? A bird lives in a nest. पक्षी bird नेस्ट मध्ये राहतात, घरट्यामध्ये राहतात. Yes. Where does a lion live? A lion lives in a den. Lion den मध्ये राहतो. Where does a cat live? A cat lives in a home. Cat घरामध्ये राहते. Cat home मध्ये राहते. Yes. मुलांनो, आज तुम्ही खूप छान प्रकारे प्रयत्न केला. तर तुम्हाला माहिती आहे का, प्राणी हे आपले मित्र असतात. आपण त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांची घरे स्वच्छ ठेवली पाहिजे आणि आपण काळजी घेऊ की कधीही प्राण्यांना दुखवणार नाही. ओके. मुलांना, तुम्ही आज खूप छान प्रकारे प्रयत्न केला. माझ्यासोबत शिकल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत खेळत राहा, शिकत राहा. धन्यवाद. बाय बाय.